त्यांना इन्कम टॅक्स लागणार नाही। आज उसाचं राजकारण हे भाजपवाल्यांना काय समजतं असे जे म्हणत होते त्यांच्या नाकावर टिच्चून आज या महाराष्ट्रातली कारखानदारी उभी आहे, तर ती नरेंद्र मोदीजींच्या निर्णयांमुळे उभी आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो। आज शेतकऱ्यांना आपण किसान सन्मान निधी देतो, 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आपण सुरू केला, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला। आज शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपये पीक विम्याचे आपण दिले। आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण दिलासा दिला आणि सांगितलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल भरावं लागणार नाही, त्यांचं बिल 000 आपण केलं। आणि बंधू भगिनींनो, पुढचे 5 वर्ष तुम्हाला कृषी पंपाचं बिल माफ आहे, माफ। आता तुम्ही म्हणाल 5च वर्ष का म्हणता, 5 वर्षांनी पुन्हा आम्हाला निवडून दिलं, त्याच्या पुढचे 5 वर्ष देऊ। आणि एवढंच नाही, आमच्या शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे आणि दिवसा 12 तास अखंडित वीज मिळाली पाहिजे, म्हणून मी वीज मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली। या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट सुरू केले, 2,000 मेगावॅटचे पूर्ण केले, 18 महिन्यामध्ये पूर्ण 14,000 मेगावॅट होतील आणि त्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा 12 तासाची अखंडित वीज ही 365 दिवस मिळेल। दिवसा वीजही मिळेल, ती अखंडितही मिळेल आणि ती मोफतही मिळेल। आणि एवढंच नाही, आता आपण निर्णय घेतलाय, तुम्ही पुन्हा एकदा राहुल दादाला आमच्या सोबतीला पाठवलं आणि तिसऱ्यांदा आपलं सरकार आलं, आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार आहोत। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे। आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींनी संदेश दिला, विकसित भारत घडवायचा असेल तर भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण करत नाही तोपर्यंत विकसित भारत घडू शकत नाही। मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे 14 कार्यक्रम दिले। लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं आपला व्यवसाय सुरू करून जी आमची भगिनी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दीदी म्हणतात। आता महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या, लवकरच 25 लाख होतील, 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी करणार आहोत। आणि माझी राहुल दादा तुम्हाला आणि तुमच्यापेक्षा कांचनताई तुम्हाला विनंती आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या किमान 25,000 बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे,